विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। किंवा पालघर जिल्ह्यातील असेल अनेक प्रश्न आज आपल्यामध्ये जे आहेत गारणा घातलेला आपण देखील ऑन दी स्पॉट अधिकाऱ्यांना फोन करून आदेश दिलेले आहेत की तात्काळ सगळ्या गोष्टी करून घ्या। हे बघा, बाब अशी आहे की जनसामान्यांच्या एकूण प्रयत्नांना मर्यादा असतात। ते एका परिस्थितीमध्ये नगरसेवकाला भेटतात, कुठल्या स्थायी समितीच्या माजी, आता इथं महापालिका अस्तित्वात नाही, सभापतीला भेटतात, परंतु काही ठिकाणी ते हतबल होतात आणि त्या लोकांच्या मनामध्ये असलेला जो क्रोध आहे, त्यांच्या मनातले असलेली निराशा आहे, तिचं परिवर्तन आशेमध्ये करून त्यांची निराशा घालवून त्यांना जीवन जगण्याकरता निश्चितपणे एक प्रकारचं प्रेरणा देऊन त्यासाठीच हा जनता दरबार आहे। हा जनतेच्या दरबारामध्ये मंत्री आता ह्या ठिकाणी आलेल्या 100% प्रकरणं ही यशस्वीरित्या हाताळली जातील असा दावा मी करत नाही, परंतु आता मी पालघर जिल्ह्यामध्ये पहिला दरबार घेतला, त्यामध्ये जवळजवळ 800-900 निवेदनांनी त्याच्यातला 80% निवेदनाचा निपटारा झाला आणि नवी मुंबईमध्ये तीच परिस्थिती, ठाण्यामध्ये सुद्धा पहिला दरबार झाला, त्या अनुषंगानं 80% नाही पण 60% साधारणपणे त्याच्यात यश मिळाले। लोक येऊन इथं आमची कामं झाली म्हणून त्या ठिकाणी बिचारे कोणी शाल आणतो, कोणी फुलं आणतो। खरं म्हणजे शाल फुलं हे काय घेण्याकरता आम्ही इथे नाही आलो, ते अनेक ते काम लोकांचं केलं, एका उपकार नाही केले, हा कर्तव्याचा भाग होता, परंतु निश्चितपणे लोकांना दिलासा मिळण्याकरता हा दरबार हा एक मार्ग आहे असं माझं मत आहे। नाईक साहेब, गेले काही दिवस झाले ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याची समस्या मोठी निर्माण झाली। कचरा असेल, पाणी टंचाई असेल, वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, हे प्रश्नाने ठाणेकर नागरिक हैराण झालेले आहेत। ह्यावर काही तोडगा काढणार, जसे आता तुम्ही त्वरित अधिकाऱ्यांना फोन करून त्याच्यावर तोडगे काढतात, जसं कचऱ्याची समस्या झाली, पाण्याची समस्या झाली, याच्यावर कसा मार्ग काढणार आहे? हे बघा, मी जर याला जर उत्तर दिलं ना तर त्याला ते राजकीय उत्तर होईल आणि म्हणून मी ते उत्तर देऊ इच्छित नाही, परंतु मी घनकचरा विभागाच्या उपायुक्तांना सांगितले, या बाबतीमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी निश्चितपणे मी त्यांना मदत करेन। शेवटी ठाण्याची जनता सुद्धा आपलीच जनता आहे। एकेकाली ठाणे जिल्ह्याचा मी 15 वर्ष पालकमंत्री होतो, शेवटी काय मी आता आज पालकमंत्री पालघरचा झालो, परंतु आता इथला मी संपर्क मंत्री आहे आणि त्या अनुषंगाने शेवटी जनता महाराष्ट्रातली काय ना भारतातली काय, ही सगळी जनता आपलीच आहे। त्या सगळ्या जनतेच्या असलेल्या कथा व्यथा ऐकणं, त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करणं सगळेच जण करतात। त्याच्यात समजा प्रश्न असे, मला जरा जास्त लोकांच्या मध्ये थांबण्याची जे सवय आहे म्हणून मी इथं आलोय आणि त्याच्यातून मार्ग काढू। दादा, कांदळवनं जे आहेत, सागरी किनारे असतील किंवा सागरी किनारी डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत आहे, कांदळवनं जे आहेत मोठ्या प्रमाणात छाटल्या जातात, त्यांचं तर स्थलांतर चंद्रपूर, ताडोबा अशा ठिकाणी करण्यात येत आहे। नाही, बाब अशी कांदळवन छाटण्याचा प्रश्नच येणार नाही। कांदळवनामध्ये कोणी जर गैररित्या त्या ठिकाणी आपली अतिक्रमण केली असेल, कामं केली तर त्या सगळ्या बाबतीत कारवाई केली जाईल आणि गरज पडली त्या बिल्डिंगी तोडल्या जातील। कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाचा भंग केलेल्या लोकांना त्या ठिकाणी दया माया दाखवली जाणार नाही। गोरगरिबांनी लक्षात आलं का, ज्या झोपडपट्ट्या बांधलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचं पुनर्वसन दुसरीकडे करून, आता उद्या नॅशनल पार्कमध्ये जवळजवळ 1.5 लाखाची वस्ती आहे, त्याच्यामध्ये जवळ 51,000 तिथले मूलचे 42 पाडेत, त्या पाड्यातले आदिवासी वगैरे लोक राहतात, परंतु त्यांचं सुद्धा पुनर्वसन नॅशनल पार्कच्या बाहेर म्हाडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचं ठरलेलं आहे। काही लोकांना उत्तरला जागा देणार आहे, काही ठिकाणी ठाण्याला जागा देणार आहे, परंतु ज्या ठिकाणी नियमाचा भंग होईल अशा प्रकारचं कुठलं काम करू दिले जाणार नाही। वर्सोवा ते नालासोपारा त्या दरम्यान जे आहेत ब्रिज असतील किंवा असे कामं जे आहेत ते सुरू झालेले आहेत, त्या झाडांना नाही बघा, बाब अशी आहे की जनतेच्या हिताकरता जे काही रस्ते, रेल्वे, मेट्रो किंवा काही गोष्टी घडत असतील तर त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे। नरेंद्रजी मोदी यांनी सर्वच जनतेला माणूस म्हणून जगण्याकरता ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी दिल्या। वीज पाहिजे, शिक्षण पाहिजे, आरोग्य पाहिजे, करमणूक पाहिजे, म्हणून आज देशाची प्रगती होत आहे। आता काही लोकांना ती चुकीची वाटेल, शेवटी सगळ्यांनाच काय 100% एखादी गोष्ट पटेल असा काय दावा आपण सांगता येणार, परंतु
जनसामान्याला आनंद मिळण्याकरता जे प्रयत्न पंतप्रधानांनी सुरू केलेत, देवेंद्र फडणवीसांनी केलेत, त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आम्ही सगळे मंत्री कुठल्याही परिस्थितीत, प्रामुख्यानं फॉरेस्टच्या अडचणी फार होतात. म्हणून मी काल म्हणजे परवा नागपूरला जवळजवळ 10 ते संध्याकाळी 6 आणि काल सुद्धा 10 ते जवळजवळ 5 वाजेपर्यंत सलग बैठका घेतल्या आणि कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधानांच्या अनुषंगानं झालेली आखणी आणि मुख्यमंत्र्यांच्या अनुषंगाने झालेली आखणी यामध्ये कुठल्याही प्रकारचा वन खात्याचा अडथळा राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि महाराष्ट्र थांबणार नाही अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केली. म्हणजे याचा अर्थ काय, ते येड्यासारखा महाराष्ट्र धावणार नाही. चौकटीमध्ये अतिशय नियमाच्या अनुकूल महाराष्ट्र प्रगती करेल आणि त्या प्रगती करण्याकरता सर्वच जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आणि ते अपेक्षा सहकार्य मिळेल. ठाणे महापौर पदावर तुम्ही दावा केलेला आहे, हे बघा, त्यावर प्रताप सरनाईकांनी असं म्हटलेलं आहे की ठाणे नाही, मी असं दावा नाही केला. आई आपल्याला चुकीची माहिती आहे. प्रश्न असा आहे की बाब अशी की जो पक्ष जनतेला आवडेल त्या पक्षाच्या अनुषंगानं आता नवी मुंबई स्थापन झाल्यापासून गणेश नाईकला पाहिजे तो महापौर झालेला आहे. आता त्याला भाईंदरला सुद्धा गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली महापौर भाईंदर तर झाला होता, कल्याण डोंबिवलीचा पण महापौर झाला होता, उल्हासनगरचा पण झाला होता. बाब अशी की लक्षात का आम्ही इथे आलोय की स्पर्धा ही कोणाला राजकीय दृष्ट्या कोणाला दाबण्यासाठी नाही, ही जनसामान्यांच्या भावना या ज्या कोंडलेल्या आहेत त्या भावनांना वाट करून देण्यासाठी आम्ही आलोत. या ठिकाणी महापौर पद वगैरे ह्या गोष्टी निवडणुका लागतील तेव्हा बघू. ठाण्यावरती भाजपचा महापौर असेल येणाऱ्या पालिकेत. अरे ते बघू ना, त्याला जे निवडणुका येऊ दे त्याला विचार करू आपण. आता कशाला विचार करत. ओके दादा, शेवटचा प्रश्न. आपल्या जनता दरबारच्या माध्यमातून 80% 60% प्रश्न मार्गी लागत आहेत. काय नागरिकांना, लोकांना आव्हान मेसेज असेल? हे बघा, बाब अशी की लोकांना एकूण फसवणूक लोकांची मोठ्या प्रमाणात झाली. काही ठिकाणी बिल्डर लोकांची दादागिरी आहे. वरिष्ठ पातळीवर असलेल्या स्वतःच्या एकूण इन्फ्लुएन्स याचा प्रभाव टाकून गोरगरिबांच्या भावना दाबण्याचा प्रयत्न चाललाय. मी पोलीस यंत्रणेला सांगितलं की आलेले अर्ज हे 100% खरेच असतील असं म्हणण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये अर्ध खरं अर्ध खोटं, काही ठिकाणी अर्जदार सुद्धा स्वतःचे राग म्हणजे काढण्याकरता सुद्धा अर्ज करतो. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारणामध्ये सुद्धा 90% राजकारणी, 10% चिटर लुटर आणि भ्रष्टाचार राजकारणी आहेतच. पत्रकारामध्ये सुद्धा 90% पत्रकार चांगले, 10% चिटर लुटर आणि ब्लॅकमेलर आहेतच. प्रशासनामध्ये 90% प्रशासकीय अधिकारी चांगले आहेत, पण 10% आहेतच. आणि हे आतापासून नाही, आता तुम्हाला सांगितलं की शनिदेवांच्या कोपानं ज्यावेळेला त्याच्या गुरुलाच ज्यावेळेला म्हणजे तो त्याच्या पाठीमागे लागला त्यावेळेला त्यांनी दशशस्त्र रुपये देतो. काय बोलला तर शनी महात्मा तुम्ही वाचला ते काय बोलला तर आता दशशस्त्र रुपये देतो, जरा काही वेळ थांब. म्हणजे त्या कालखंडात सुद्धा म्हणजे ऑफर तर दिलीच गेली होती. ओके, आता म्हणजे मी सांगण्याचा उद्देश म्हणजे याचा अर्थ ते सगळ्यांना लागू नाही. माझं म्हणणं की ते अशा भ्रष्ट जीवन जगणाऱ्या लोकांना जीवनाचा अंत चांगला होत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास तेज राहत नाही. आणि म्हणून माझं म्हणणं की तो मार्ग सोडावा. ज्या दिवशी ह्या गोष्टी चांगल्या नाहीत हे समजेल त्या दिवशी दुरुस्त करावी आणि शेवटी पश्चाताप करावा. आणि शेवटी गंगेमध्ये गेलं आणि पवित्र झालं म्हणजे याचा अर्थ काय, गंगेच्या पाण्यात बुडकी मारली परंतु मनातून शुद्धता नाही आली तर ते गंगेत बुडूनच राहिला तरी काय ते पाप धुतणार नाही. तर पश्चाताप ज्या दिवशी होईल त्या दिवशी जीवनाचा एकूण वागण्याचा, चालण्याचा, बोलण्याचा प्रवाह बदलाला तर त्याच्यातून आनंद मिळेल. ओके, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे, इथे मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार जो आहे तो सुरू आहे. तुम्ही पाहत असलेल्या या जनता दरबाराला ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार निरंजन डावकरे हे देखील उपस्थित झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहत असाल तर जनता दरबार जो आहे तो या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
नक्कीच तुम्ही पाहिलं असेल की नागरिकांचे विविध प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचे काम या ठिकाणी गणेश नाईक करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण दृश्य तुम्ही ठाणे भविष्य माध्यमातून लाईव्ह पाहत आहे. नक्कीच तुम्ही पाहिलं असेल नागरिकांचे विविध प्रश्न समस्या सोडवण्याचे काम जे आहे ते गणेश नाईक या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नमस्कार, न्यूज ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर. नक्कीच तुम्ही पाहिलं असेल की आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले हे देखील या जनता दरबारात उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी हा दुसरा जनता दरबार आहे तो काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे घेतलेला आहे. पहिल्या जनता दरबारला मोठी अशी गर्दी झाली होती आणि जो हाल होता तो कमी पडला होता आणि त्यामुळेच गणेश नाईक यांनी या दुसऱ्या जनता दरबारला. नक्कीच तुम्ही पाहत असाल तर या जनता दरबाराला नागरिकांची प्रचंड अशी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी देखील ही संपूर्ण दृश्य तुम्ही ठाणे भविष्य माध्यमातून लाईव्ह पाहता. नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी खास करून हा जनता दरबार आहे तो गणेश नाईक यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. सर्व शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा जो जनता दरबार आहे तो या ठिकाणी सुरू आहे. जागेवरच नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी गणेश नाईक यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सुपरवायझर आहे तर त्याचं एक निवेदन त्या दरबारात दिलेलं आहे. मी आपल्याला पाठवतोय. त्याला जर आपल्याला मदत करता आली तर आपण करा. ऑनलाईन पाठवतो. आपण बघत असाल तर नागरिकांचे जागेवर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे तो गणेश नाईक यांच्या वतीने करण्यासाठी. जे काही प्रश्न आहेत ते डायरेक्ट संबंधिताला फोन लावून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे तो गणेश नाईक यांच्या माध्यमातून करण्यात आहे. आपण बघत असाल तर मोठ्या संख्येने सर्व जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत जेणेकरून नागरिकांचे जर काही प्रश्न असेल तर ते जागेवर सोडवता यावेत यासाठी सर्व विभागातील अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. भाजपमध्ये देखील आपल्याला 2 पाहायला मिळते. कालच परिवहन
मंत्री प्रताप सरनाईक यांनी कालच पालघर येथे जनता दरबार घेतला आणि आज आपण बघू शकता गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेतलेला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या देखील या जनता दरबारामध्ये जिंकलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच तुम्ही पाहिलं असेल की नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम मंत्री गणेश नाईक या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण दृश्य तुम्ही ठाणे वरिष्ठच्या माध्यमातून लाईव्ह पाहता. त्या जनता दरबारामध्ये शासकीय अधिकारी असतील, आमदार निरंजन डावखरे असतील, ठाणेचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले असतील, हे देखील उपस्थित झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जनता दरबार जो आहे तो सुरू आहे. आपण बघू शकता ठाणे महापालिकेचे अधिकारी त्याचबरोबर संबंधित विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यामुळे नक्कीच आता कशा प्रकारे नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कामगार उपायुक्त लेबर आणि पुढे आहेत त्या अधिकारी कामगार विभागाचे ठाणे अधिकारी कोण आलेत का? डावखरे साहेब इकडे डावखरे साहेब इकडे. नक्कीच तुम्ही पाहत असाल या जनता दरबारामध्ये आमदार निरंजन डावखरे असतील, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले असतील, हे देखील या जनता दरबारामध्ये उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागरिकांच्या विविध प्रश्न असतील, विविध समस्या असतील, हे जागीच सोडवण्याचे काम वनमंत्री गणेश नाईक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सध्या आपण आहोत आणि तुम्ही पाहत असाल तर जनता दरबार या ठिकाणी सुरू आहे. त्या साईडने घ्या ना तुम्ही त्या साईडने घ्या. त्या ज्याचं पब्लिक येतं ना त्यामध्ये आहेत मला कोणते आहे ना तुला समोर दिसेल ना. डावखरे साहेब दिसत नाही. हॅलो गाडगे साहेब
आता कोस्टिकचा नंबर नाही लागत म्हणून तुम्हाला फोन लावला आहे. हॅलो, एक हरीश राजाराम गावडे जे जुचंद्रचे आहेत यांचं एक निवेदन आहे की त्यांचं म्हणणं की आमच्या जागा आमची परवानगी न घेता विकल्या गेलेत, तर ते ऑनलाईन तुम्हाला पत्र पाठवतो मी. तुम्ही त्या बाबतीमध्ये मान्य तहसीलदार आदेश द्या आणि त्याबाबत संपूर्ण काय खरं खोटं समजून घ्या. फोन बंद झाला. नक्कीच तुम्ही पाहत असाल तर जनता दरबाराला नागरिकांची प्रचंड अशी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टोकन क्रमांक 13, 14, 15 मागे तिथे जातील. बाकी सगळ्यांनी बसून घ्यायचे. सिंधुदुर्गात पटेरी वाघोलीला सगळ्यांना 13, 14, 15 नंबरवाले मागे तिथे जातील. बाकी सगळे 2005ला रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की त्याच्यामध्ये रायगड जिल्हा ते वाघेरी गावपर्यंत रस्ता होण्याबाबत त्यांनी निवेदन दिलं. आता ते पत्र आतापर्यंत त्यांचं लेटेस्ट पत्र पण आपल्याला पाठवलं. या बाबतीमध्ये आपण जरा एकूण निरीक्षण करा आणि तो रस्ता होईल अजून बघा जरा. नमस्ते नमस्ते. हॅलो, मी आता आपल्या प्रांत अधिकाऱ्याशी बोललो. आपल्या एक हरीश राजाराम गावडे जुचंद्र तिथले राहणारे आहेत. त्यांच्या जमिनी त्यांची परवानगी न घेता परस्पर विक्री झालेली आहे. तर त्यांनी दिलेलं ठाण्याच्या दरबारामध्ये निवेदन मी तुम्हाला ऑनलाईन पाठवतो. त्याची हार्ड कॉपी काढून संपूर्ण तपास करा आणि यांच्यावर अन्याय झाला असेल तर दूर करा. फोटो दाखवा मला एखादं. मागाचा फोटो दाखवून या ठाण्याच्या समाजसेविका या दीपक अमित प्रेम थोड़े ना प्रेम आते थे प्रेम यार प्रेम इसका हाथ है तो त्यांचं काम झालंय. त्यांनी बॅटरी कमी करायची आहे. कृपया बंधू भगिनींना निवेदन आहे, आग्रह आहे की आता काम होत असेल तर बॅटरी गर्दी कमी करायची.
थँक्यू. किती वेळ लागत पालघर? आरोग्य प्रशिक्षण सगळ्यांच्या भूमिका लाभणार आहे त्यावेळेस मला अरे काय केलं सगळेच बिघडले इकडे. टोकन 16-17 16 सेंटीमीटर. टोकन 16-17. नक्कीच तुम्ही पाहिलं असेल या जनता दरबाराला नागरिकांची प्रचंड गर्दी जी आहे ती या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नागरिकांचे विविध प्रश्न असतील, विविध समस्या असतील ते मार्गी लावण्याचे काम वनमंत्री गणेश नाईक या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण दृश्य तुम्ही ठाणे वैश्य माध्यमातून लाईव्ह पाहतात. नक्कीच तुम्ही पाहिलं असेल काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालघर येथे जनता दरबार घेतला आणि आज वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जनता दरबार जो आहे तो या ठिकाणी सुरू होत असताना सुरू आहे. ही संपूर्ण दृश्य तुम्ही ठाणे वैश्य माध्यमातून लाईव्ह पाहत आहात. नक्कीच तुम्ही पाहिलं असेल या जनता दरबाराला शासकीय पोलीस अधिकारी असतील, आमदार निरंजन डावकरे असतील, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले असतील, हे देखील उपस्थित झालेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. थोड़ा बुकी खाली घ्या. एक मिनिट. डॉक्टर साहेब अरे हात हो ना खाली. थँक्यू.
चला तिकडे, चला तिकडे. पण तसं डबल फेम. नक्कीच तुम्ही पाहिलं असेल नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही पाहत असाल तर गणेश नाईक नागरिकांचे विविध प्रश्न असतील, त्यांच्या विविध समस्या असतील ते मार्गी लावण्याचे काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सध्या आपण आहोत आणि तुम्ही पाहत असाल तर वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार या ठिकाणी सुरू आहे. सर 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 संबंधित लोकांना फोन लावून त्यांचे प्रश्न समस्या असतील ते मार्गी लावण्याचे काम या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राजकारणी पण चिटर आहेत सगळ्या बघा अधिकारी चिटर आहेत असं किंवा भ्रष्ट आहेत असं राजकारणी पण भ्रष्ट आहेत. मला ऐकू का नाही? आणि ऍग्री विथ मी. प्रशासकीय अधिकारी भ्रष्ट आहेत 10%, पण राजकारणी पण 10-15% भ्रष्ट आहेत. ऐकला का? हे साधारण पोलीस जरा ते ठीक आहे, जरा ही बाब जरा त्यांच्याकडे जरा ही बाब जरा लावून घ्या जरा. तुम्ही काम करा, मी डीजी कडून जरा ह्या बाबतीमध्ये लोकांची समाधान होईल अशा प्रकारचा तपास व्हायला. हे बघा, पूर्वीच्या काळी एखादा घटक रिटायर्ड झाला की त्याच्यावरती कारवाईचं स्कोप संपायचं. आता रिटायर्ड झाला तरी सुद्धा त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी नातेवाईक कुठे क्ल्यू लागतो त्या ठिकाणी सगळा शोधाचा तरतूद आहे. आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मुळे सगळ्याच गोष्टी शक्य आहेत. जरा या घटकाची असं दरबारात बोलतो की बरोबर तपास होत नाही, बरोबर तपास म्हणजे आपल्या सगळ्याच गोष्टींचा संशय, आपल्या सिस्टीमवर संशय त्याचा. त्या बाबतीमध्ये त्याचं पूर्ण समाधान होईल असं तपास करा. आणि कोणी जो पण घटक असेल राजकारण. नक्कीच तुम्ही पाहिलं असेल की शासकीय पोलीस अधिकाऱ्यांना वनमंत्री गणेश नाईक हे आदेश देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागरिकांच्या विविध समस्या असतील, त्यांचे प्रश्न असतील, हे मार्गी लावण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे असे आदेश आहेत ते देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण दृश्य तुम्ही ठाणे वॉइसच्या माध्यमातून लाईव्ह पाहता. एखाद्या घटना दिल्यानंतर जर का त्याने
केली असेल तर भारतावर अजून 4 परंतु ती पुढीत गेली असेल आणि ती जर का म्हणजे ऑथॉरिटीकडून सुद्धा लिलाव झाला हातमध्ये येतो आता तर त्या ठिकाणी बघा तरी तो त्याच्यामध्ये कामगारांची देणी जी पहिली काम किती लोक 18 लोक तर मागे सही पण नाही 7, 8 अरे सही पण नाही बाईट 3 वाजता 3 नंतर काय रे बाईट चेक म्हटले नाही विषय वेगळी होती का सर पुढे चल मागे जाऊ चल मागे तुम्ही त्या इमेलमध्ये नव्हते नक्कीच तुम्ही पाहिलं असेल या जनता दरबाराला नागरिकांची प्रचंड अशी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही संपूर्ण दृश्य तुम्ही ठाणे वॉइसच्या माध्यमातून लाईव्ह पाहतात. नागरिकांचे विविध प्रश्न असतील त्यांच्या समस्या असतील ते मार्गी लावण्याचे काम या ठिकाणी गणेश नाईक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाणे वॉइसच्या अशाच अधिकृत बातम्यांसाठी ठाणे वॉइसला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.